हॅलो एव्हरीवन, किचन कोर्ट या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण मस्त खुसखुशीत आणि टेस्टी अशा चकलीची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी इथे मी 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. सगळं मेजरमेंट मी वाटीच्या साह्याने सांगितलेलं आहे, त्यामुळे करायला अतिशय साधी सोपी अशी ही चकली आहे आणि तेवढीच टेस्टी आणि खुसखुशीतही बनते. त्यानंतर जे डाळं असतं ते डाळं अर्धी वाटी घेतलेलं आहे मी. 2 वाटी तांदळाच्या पिठासाठी अर्धी वाटी डाळं आणि अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत आणि 2 चमचे तीळ घेतलेले आहेत, जे आपण चकलीचं पीठ मळताना टाकणार आहोत. हे जे डाळं आणि पोहे आपण घेतलेले आहेत ते अगदी हलकेसे, कलर चेंज करण्याची गरज नाही आहे, अगदी हलके, अगदी त्यांच्यामध्ये छान क्रिस्प यावा त्यासाठी अगदी हलकेसे मी भाजून घेणार आहे. डाळ आपलं भाजून झालेलं आहे. अगदी 1-2 मिनिटांसाठी लो फ्लेमवर आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पोहे अगदी छान हलके आणि कुरकुरीत होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. दोन्ही अगदी छान भाजून झालं की त्यानंतर मी अर्धा चमचा जिरे भाजून घेणार आहे. जिरेही अगदी छान लालसर रंगावर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. माझ्याकडे ओव्याची पूड आहे त्यामुळे मी ती टाकणार आहे, पण जर ओव्याची पूड नसेल तर आपण जिरे भाजतानाच त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा ओवाही टाकायचा आहे, म्हणजे अतिशय छान असं भाजून त्याची बारीक पूड बनते. त्यानंतर जे डाळं मी भाजून घेतलेलं होतं त्यामध्येच मी जिरेही टाकून घेतलेले आहेत आणि ह्या सगळ्याची आपण मिक्सरमध्ये छान बारीक पावडर बनवून घेणार आहोत. इथे मी डाळं वाटून घेतलेलं आहे ते आपण चाळून घेणार आहोत. त्यामध्ये आपण जिरेही टाकलेले आहेत आणि डाळ्याचेही काही जाडसर कण राहिलेले असतात, ते आपल्या चकलीमध्ये येऊन चकली करताना मध्ये तुटू नये त्यासाठी आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे. ते आपण पाहू शकतो चाळल्यानंतर जिऱ्याचं आणि डाळ्याचं दोन्हीचं थोडंसं जाडसर भरड शिल्लक राहिलेली आहे. त्यानंतर जे पोहे आपण भाजून घेतले होते तेही अशाच पद्धतीने मिक्सरमध्ये बारीक करून चाळूनच घ्यायचे आहेत. पोह्यांमध्ये चकलीमध्ये अतिशय हलकेपणा येतो आणि क्रिस्पही येतो, त्यामुळे पोहे नक्की टाका. आता या सगळ्या प्रमाणासाठी इथे मी अर्धी वाटीपेक्षाही कमी तेल घेतलेलं आहे. तेल अगदी कडकडीत गरम करून आपण घेणार आहोत. कडकडीत तेलाचंच मोहन आपल्याला चकली करण्यासाठी टाकायचं आहे. त्यानंतर तेल मी गरम होतं आहे तोपर्यंत त्यामध्ये आपण सगळे मसाले टाकून घेणार आहोत. आपण जे 2 चमचे तीळ घेतले होते ते तीळ त्यामध्ये मी टाकून घेतले आहेत. अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. 1.5 चमचा मी लाल तिखट टाकलेलं आहे, हे आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा ओव्याची पूड टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून हे सगळं आपण छान मिक्स करून घेणार आहोत अगोदर आणि त्यानंतर अगदी छान कडकडीत गरम केलेल्या तेलाचं मोहन टाकणार आहोत. मोहन टाकल्यानंतर आपल्याला चमच्याच्या किंवा उलटण्याच्या साह्याने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तेलाचं टेम्परेचर आपण पाहू शकतो टाकल्यानंतर अतिशय चरचरलेलं आहे. लागेल असं पीठ टाकून आपण मिक्स करून घेणार आहोत. मी जे तेलाचं मोहन घेतलं होतं त्यातीलही 1 चमचाभर तेल मी शिल्लक ठेवलेलं आहे. आपण हे सगळं मिक्स केल्यानंतर थोडंसं थंड झालं की हाताने तेल पूर्ण पिठाला छान चोळून घ्यायचं आहे. इथे मी दाखवत आहे त्याप्रमाणे अगदी छान असं तेल आपण चोळून घेतलेलं आहे आणि आपलं मोहन परफेक्ट पडलं आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण पिठाची मूठ वळून बघायची आहे आणि ती मूठ अगदी छान घट्ट अशी वळली केली म्हणजे आपलं तेलाचं मोहन अगदी परफेक्ट पडलेलं असतं. त्यानंतर कडकडीत गरम केलेलं पाणी आपण त्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. पाणीही गरमच घ्यायचं आहे आणि तेही मी अगदी छान उकळून घेतलेलं आहे. सगळं मिक्स करून तेही चमच्याच्या साह्यानेच मिक्स करावं लागणार आहे, उकळलेलं पाणी घेतल्यामुळे. सगळं मिक्स करून थोडासा अंदाज घ्यायचा आणि मी इथे 3.5 वाटी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं, त्यातलं मी अर्धा-पाऊण वाटी पाणी शिल्लक ठेवलेलं आहे. एवढं पाणी टाकून मी सगळं मिक्स करून 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून रेस्टला ठेवलं होतं. त्यानंतर थोडंसं थंड झालेलं असतंच आपलं मिश्रण, ते हाताने आपल्याला छान मळून घ्यायचं आहे.
अगदीच पीठ लागलं तर जे पाणी शिल्लक आहे त्यातलं थोडंसं पाणी घेऊन आपण मळायचं आहे. नाहीतर मला इथं अजिबात थोडंसंही पाणी लागलेलं नाही आहे. मी अगोदरच व्यवस्थित पाणी टाकून घेतलेलं होतं. आणि पिठाची कन्सिस्टन्सी आपण पाहू शकतो. खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त सैलसरही आपल्याला पीठ मळायचं नाही आहे. खूप जास्त घट्टही मळायचं नाही आहे. आणि खूप जास्त जर सैल झालं तर आपण चकली करताना त्याचे काटे व्यवस्थित येत नाहीत. त्यामुळं खूप जास्त सैलही करायचं नाही आहे. त्यानंतर एक छोटासा पोर्शन काढून तो अगदी छान हाताने व्यवस्थित मळून एकसारखा आपल्याला करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर शेवग्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण पीठ टाकून छान चकली पाडून घ्यायची आहे. आपण चकली पाहू शकतो मध्ये अजिबात ब्रेक होत नाही आहे आणि अतिशय छान सुरेख असे काटेही येत आहेत. चकली केल्यानंतर त्याचं शेवटचं टोक आपल्याला थोडंसं दाबून घ्यायचं आहे. म्हणजे तेलात चकली आपण जेव्हा सोडतो तेव्हा ती सुटत नाही. अतिशय खुसखुशीत अशी चकली बनते. त्यामुळे या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. इथे मी चकल्या बनवून घेतलेल्या आहेत. आपल्याला तेलाचं टेम्परेचरही अगदी छान कडकडीत गरम हवं आहे. आणि तेलात सोडताना जर आपल्याला भीती वाटत असेल तर मी आत्ता दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला उलटण्यावर चकली उचलून घ्यायची आहे आणि ती तेलामध्ये सोडायची आहे. अगदी इझिली सुटली जाते. त्यामुळे हाताला वाफ बसण्याचं वगैरे काहीच टेन्शन नाही. सुरुवातीला तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लो टू मिडियम हीटवर आपण चकली तळून घेणार आहोत. लो फ्लेमवर चकली तळायची नाही आहे, नाहीतर ती खूप जास्त तेल पिते. 1 मिनिटभरानंतर आपण पलटून घ्यायची आहे आणि अशी छान अलटून पलटून आपण मस्त अशी चकली तळून घेणार आहोत. जेव्हा चकली तळाशी जाऊन बसते तेव्हा आपल्याला आपली चकली परफेक्ट अशी तळली गेलेली असते. इथे आपण पाहिलं असेल चकली अगदी छान व्यवस्थित तळायला गेली होती. त्यानंतर मी काढून घेतलेली आहे. इथे सगळ्या चकल्या माझ्या बनवून तयार आहेत. मी तुम्हाला एक चकली तोडूनही दाखवत आहे. अगदी छान क्रिस्पी कुरकुरीत अशी चकली बनलेली आहे. अजिबात कडक बनत नाही आणि 15-20 दिवसांसाठी अगदी आरामात अशीच्या अशी राहते. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.